उद्या तिकीट कुणीतरी घ्यायचं आणि त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र राबायचं तरी चालणार नाही. आम्ही काम करणार नाही. राष्ट्रवादीचं काम आम्ही करणार नाही, काँग्रेसचं काम आम्ही करणार नाही. आपल्याला तिन्ही जागा पाहिजेत असा हा आग्रह चांगलाच आहे, परंतु या लोकांनी आपल्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांना पण जाणीव झाली पाहिजे की शिवसेना ज्या पद्धतीने उतरली त्या पद्धतीने आम्ही सुद्धा उतरलं पाहिजे. लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धुसफूस आणि नाराजीचा सूर उमटू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवडमध्ये नुकतीच शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार गट आणि काँग्रेस विरोधात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गट किंवा काँग्रेसच्या उमेदवाराचं काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. आता जर आपण आघाडीमध्ये कुणाला सीट जाईल वगैरे हा भाग वेगळा, परंतु जर त्यांची परिस्थिती आज बघितली, काँग्रेसची असेल किंवा राष्ट्रवादीची असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे एका वार्डामध्ये एक माणूस फक्त आम्हाला सापडला. तो माणूस एक दिवस दिसला आणि परत गायब झाला. शेवटच्या दिवशी बूथवर एकही माणूस राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा नव्हता. ही परिस्थिती, ही फॅक्ट वरपर्यंत तुम्ही पोहोचला. उद्या तिकीट कुणीतरी घ्यायचं आणि त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र राबायचं तरी चालणार नाही. आम्ही काम करणार नाही. राष्ट्रवादीचं काम आम्ही करणार नाही, काँग्रेसचं काम आम्ही करणार नाही. कारण जर आमचा उमेदवार असताना त्यांचा एकही माणूस जर नव्हता आणि जर तुम्ही तुमचा उमेदवार उद्या लादाल आमच्यावर आणि आमच्यावर अपेक्षा कराल सगळ्यांनी येऊन काम करण्याचं होणार नाही. कारण आताचा सगळ्याचा आढावा घ्या. आमच्या इथं शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर आणि त्या सगळ्या भागामध्ये मोरवाडीमध्ये राष्ट्रवादीचा आमच्या इथे एक माणूस होता. तो माणूस सगळ्या दिवसामध्ये एक दिवस कामाला आला. शेवटच्या दिवशी बूथवर एकही बूथवर त्यांचा माणूस नव्हता, काँग्रेसचा नव्हता, राष्ट्रवादीचा नव्हता. एक माणूस आला बूथवर, त्या दिवशी फक्त 2 मिनिटं थांबला आणि शेवटी गेला राष्ट्रवादीचा. काँग्रेसचा एक माणूस होता. मग अशी अवस्था असताना कुठल्या परिस्थितीला आपण त्यांनी हे तिकीट मुळात मागितलं नाही. कारण त्यांच्याकडे ताकद आहे का, आजची परिस्थिती आहे की अशी पिंपरीमध्ये त्यांची ताकद वाटत नाही आपल्याला. असे कुठल्या परिस्थितीत तो मतदारसंघ पिंपरीला आपल्यासाठी मागितली घ्या आणि जर तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला घेत असाल तर मग फक्त आपली लोक जसं भूतीत झालं तसं होणार. उमेदवार त्यांचा, काम करणारे 100% लोक आमची. यावेळी मावळ लोकसभेचाही उल्लेख करण्यात आला. मावळमध्ये संजोग वाघेरे यांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं काम केलं नसल्याची खदखद बोलून दाखवण्यात आली. सांगतो, मावळमध्ये परिस्थिती सांगितली, राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा काँग्रेसनी तेवढ्या प्रमाणात मदत केली नाही. परंतु अपोजिट उदाहरण घ्या, आम्ही भोसरीमध्ये पूर्ण निवडणूक शिवसेनेने हातात घेतली. म्हणजे शिवसेना पूर्ण उतरलेली ताकदीने, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने उतरले होते. म्हणजे ही निवडणूक काँग्रेसला पूर्ण फायदा शिवसेनेचा झाला. कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेने काम केलं, पण त्या प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे काँग्रेस उभं राहिलेलं नाही. तर महाविकास आघाडी असेल तर पक्षापर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तेवढ्याच तळमळीने उतरली पाहिजे. शिवसेनेचे उमेदवार, दिलेले उमेदवार, आपण आता 21 जागा मागवली, आपण आता समजा 3 जागा मागू. आपल्याला 3 जागा पाहिजेत असा हा आग्रह चांगलाच आहे, परंतु या लोकांनी आपल्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कारण त्यांना पण जाणीव झाली पाहिजे की शिवसेना ज्या पद्धतीने उतरली त्या पद्धतीने आम्ही सुद्धा उतरलं पाहिजे. हा कुठेतरी मेसेज शहराच्या वतीने म्हणा, महाराष्ट्रात किंवा आपल्या उद्धव साहेबांपर्यंत किंवा जे पण राजकीय नेते असतील त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता विधानसभेच्या निमित्ताने आघाडीमधील ही खदखद आणखी वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.